नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा माहोल सुरू आहे, परंतु याच पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था दाखवणारा एक वेगळाच फलक लावण्यात आलाय। बाप्पा आणि उंदीर यांच्यातील संवाद मांडत रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा मांडण्यात आलाय। नागरिकांच्या मनातील प्रश्न या फलकातून समोर आणले। उत्सवाच्या तयारीसोबतच पायाभूत सुविधा दुरुस्त होण्याची मागणीही या फलकातून करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। संपूर्ण नाशिक शहरामध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लावण्यात आलेले एक बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। नाशिकच्या विनयनगर परिसरामध्ये हा फलक लावण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले प्रवीण जाधव यांनी हा फलक लावलेला आहे। प्रामुख्याने बालगणेश आणि उंदीर यांच्यामधला हा संवाद आहे। बालगणेश या सगळ्या माध्यमातून एक प्रश्न विचारताय जो की नाशिककरांची गणेश उत्सव व माझ्या स्वागताची तयारी झाली का, केव्हा प्रस्थान करायचे, अशा स्वरूपाचा आशय खर तर श्री गणेशाच्या बाजूने संवादाचा लिहिलेला आहे। दुसऱ्या बाजूला त्याला उत्तर म्हणून श्री गणेशानं एक त्या ठिकाणी जो मजकूर आहे तो छापण्यात आलेला आहे। बाप्पा, नाशिक शहरातील ट्रॅफिकची व रस्त्यांवरील खड्ड्यांची एकंदरीत परिस्थिती बघता आपल्याला थोडं लवकरच निघावं लागेल, अशा स्वरूपाचा हा एक संवाद छापण्यात आलेला आहे। अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव असलेला गणेशोत्सव थोड्या दिवसावर आला आहे। सर्व नाशिक शहरात गणपती आगमनाची तयारी जोरदार चालू आहे, पण या आगमनामध्ये या खड्ड्यांमुळे कुठेतरी विघ्न येत आहे। मोठमोठे मंडळ जे आहे त्यांचे आत्ता आगमन जे सुरू आहे, तर अक्षरशः गाडी जेव्हा खड्ड्यात जाते तर खड्ड्यामध्ये विटा ठेवून गाडी पुढे न्यावं लागते, अशी परिस्थिती पूर्ण शहरात आहे। आम्ही जेव्हा आमचा गणपतीचं आगमन करत होतो त्यावेळेस सुद्धा हीच परिस्थिती आम्हाला सामोरे जावं लागलं। रस्त्यात सर्व खड्डे असल्यामुळे गणपती हालत होता। एकंदरीत या गोष्टीवर लक्ष वेधण्यासाठी आम्ही वारंवार आंदोलनं केली, पाठपुरावा केला, निवेदन दिले, पण प्रशासनाचा पूर्णतः डोळेझाक झाली। तर निदान आता या बॅनरच्या माध्यमातून प्रशासनाचे डोळे उघडतील व हे जे विघ्न आलेलं आहे रस्त्यांचं, खड्ड्यांचं असो किंवा ट्रॅफिकचं असो, ते दूर होईल हीच आशा व्यक्त करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।